नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण के-वाय-सीची जी मुदत आहे, ती आता वाढलेली आहे. त्याची तारीख वाढलेली आहे. ती काय आहे ते आपण पाहूयात. ज्या काही त्यांनी सूचना दिल्या आहेत, त्या पण आपण पाहूयात. म्हणजे तसेच त्यांनी ज्यांना पती नाहीत किंवा वडील नाहीत, त्यांच्यासाठी सुद्धा सूचना दिल्या आहेत. त्या काय आहेत ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. लाडक्या बहिणींनो, तुम्ही इथे बघू शकता, की महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी इथे महत्त्वपूर्ण माहिती ट्विट करून सांगितली आहे. काय सांगितलंय? तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना के-वाय-सीसाठी मुदतवाढ. आता पहा काय सांगितलंय तर. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी के-वाय-सी करण्यास सांगितलं होतं. अशा सूचना देण्यात आल्या होत्या. म्हणजे 18 नोव्हेंबर ही तारीख, शेवटची तारीख के-वाय-सीसाठी दिली होती. पण आता याची जी काही मुदत आहे, ती मुदतवाढ करण्यात आलेली आहे. आता काय सांगितलं आहे ते आपण बघूयात. काही दिवसापासून राज्यात अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक पात्र भगिनींना ही के-वाय-सी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही, याची मला कल्पना आहे. या अडचणींची गांभीर्याने नोंद घेऊन राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी करण्याची मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवलेली आहे. म्हणजे तुम्ही आता 31 डिसेंबरपर्यंत ही जी के-वाय-सी आहे ती करू शकता. 31 डिसेंबरपर्यंत निवांत आता सगळ्या लाडक्या बहिणींनी आपली के-वाय-सी पूर्ण करायची आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांनी महिलांनी स्वतःची ई-के-वाय-सी करायची व पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे जमा करायला सांगितलं आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणी आहेत पहा, ज्या पात्र लाभार्थी ज्या ज्या महिलांचे वडील नाहीत किंवा पती नाहीत किंवा ज्यांचा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिला स्वतःची ई-के-वाय-सी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयांचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित जिल्हाधिकारी जि- जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी आहेत त्यांच्याकडे जमा करायला सांगितलं आहे. तसेच पोस्टर सुद्धा त्यांनी एक रिलीज केलं आहे. या पोस्टरमध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली आहे. अंतिम मुदत आता 31 डिसेंबर आहे. या योजनेचा लाभाखंड सुरू ठेवण्यासाठी सर्व पात्र भगिनींनी के-वाय-सी करा आणि ज्या महिला इथे पहा, ज्या महिला जसं की विधवा आहेत, म्हणजेच ज्यांना एकल महिला आहेत, घटस्फोटित आहेत महिला, तसेच ज्या महिलांचे वडील किंवा पती नाहीत, अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत. आता वेबसाईटवरती जर बदल झाला, तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल व अशाच नवनवीन पद्धतीने तुम्हाला माहिती शेअर करण्यात येईल. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराज.